महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ हे राज्यातले तीनही संघ विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत पोहोचलेत। यापुढचा त्यांचा प्रवास कसा असणार आहे? सुरुवात महाराष्ट्रापासून। महाराष्ट्र त्यांच्या गटात दुसरा होता, त्यामुळे त्यांना खेळायचे प्री क्वार्टर फायनल्स इन्फॉर्म केरळा विरुद्ध। त्यांच्यासाठी सुखावणारी बाब म्हणजे अंकित बावणेचा फॉर्म आणि कॅप्टन केदार जाधव नसतानाही टीमने केलेली चांगली कामगिरी। डोकेदुखी कुठे तर गोलंदाज सुरुवात तर चांगली करतात, पण नंतर त्यांचा मारा स्वैर होतो। वळूयात मुंबईकडे। मुंबई त्यांच्या गटात दुसरी होती, त्यामुळे त्यांना आता सामना करायचा आहे दक्षिणेतली मोठी टीम तमिळनाडू विरुद्ध। आत्तापर्यंत असं दिसून आलंय की मुंबईची गोलंदाजी प्रत्येक वेळी चालली आहे, पण जेव्हा केव्हा प्रेशर आले त्यावेळी मुंबईची फलंदाजी कोलमडून पडली आहे। वळूयात विदर्भाकडे। विदर्भाने इम्पोर्ट केलेले खेळाडू जे आहेत ना, करुण नायर, ध्रुव शोरे हे जबरदस्त चाललेत। दर्शन नळकांडेही चाललाय, पण इतर खेळाडूंकडून म्हणावी तशी कामगिरी प्रत्येक वेळी होतेच असं नाही। त्यामुळे विदर्भाला दक्षिणेतल्या मोठ्या दुसऱ्या संघाविरुद्ध म्हणजे कर्नाटकाविरुद्ध एकंदरीतच गेम उंचवायची गरज आहे।